समर्थ. डॉक्टर राखी आपल्याला गुरुवारी काय करायचं सांगण्यासाठी आली आहे. आज गुरुवार आहे, गुरुचा वार आहे, नारायणाचा वार आहे आणि विष्णू नारायणाच्या आजच्या या दिवशी आपण आपल्या परिवारासाठी, आपल्यासाठी, आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी, मित्रांसाठी, नातेसंबंधासाठी आपल्या गुरूंना प्रणाम करून दिवसाची सुरुवात करायची आहे. आपले गुरु म्हणजे आपले पालकच असतात. तर आपण त्यांना चरण स्पर्श करा किंवा एक छानशी हक द्या. ज्याच्याने त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील. आज गुरुवार आपल्याला सूर्याला जल द्यायचा आहे, गणेशजींना दुर्वा फूल द्यायचं आहे, पिंपळाच्या झाडाला न विसरता जल द्यायचं आहे, निंबुड्याच्या झाडाला जल द्यायचंय आणि नारायणाचं आवडतं झाड केळीचं झाड, त्यांना आज न विसरता तुम्ही जल द्यायचा आहे आणि तिथे नारायणाचा 11 वेळा तरी जप करायचा आहे. श्री नारायण, श्री नारायण, श्री नारायण, श्री नारायण, श्री नारायण. अशा प्रकारे जप करायचा आहे. घरामध्ये पिवळं दान करायचं आहे, पिवळं घालायचं आहे, पिवळं प्रसाद करायचे आहेत. तुम्ही गुळचणे देऊ शकता, पिवळा शिरा आहे, जिलेबी आहे, बुंदी आहे, केळी आहे, असं तुम्ही प्रसादामध्ये करू शकता. स्वामींच्या घरी जाऊन त्यांची भेट घ्या, तर त्यांना आवडतं. स्वामी आपल्याला आपल्या पाठीशी असतात आणि साईंच्या दरबारी जाऊन त्यांची भेट घ्या, त्यांचे आशीर्वाद घ्या. आपल्याला जमेल तिथे आपण जाऊन आपल्या गुरूंना, आपल्या देवतांना आपले आशीर्वाद घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला दानामध्ये मात्र तुम्हाला यापूर्वी सांगितले जमेल ह्या महिन्यामध्ये तुम्हाला जमेल तसं एक छत्री, चप्पल तुम्ही दान करायचीच आहे. त्याचप्रमाणे केळी दान करा, काही छोले, पुरी असं काही दान करायचं किंवा खिचडी. काही नाही जमलं तर तुम्ही ताक आहे किंवा दूध आहे, असं काही तुम्ही 1-2 जणांना, खूप असं की दान म्हटलं की खूप लोकांना द्यावं असं काही नसतं. आपल्या परिस्थितीनं, आपल्या वेळेनुसार, आपल्या पॉकेटनुसार तुम्ही 1 ते 2 जणांना करू शकता. अशा प्रकारे आजचा दिवस साजरा करा. श्री स्वामी समर्थ.